नमस्कार. श्री स्वामी समर्थ होतं चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा चैत्र पौर्णिमा लवकरच येत आहे आणि आज दिवशी हनुमान जन्म उत्सव देखील आहे. आणि बघा आपल्याला या दिवशी खरं तर चैत्र नवरात्रीमध्ये आपण खरं तर चैत्र पौर्णिमेला आपण आपल्या कुलदेवीची सर्वात प्रभावी सेवा करत असतो. आपल्याला या दिवशी खरं तर एक सांगायचं आहे, ज्यांना मासिक पाळी सुतक विटाळ असेल त्यांना खरं तर ही सेवा करता येणार नाहीये. पण तुम्ही बाकीच्यांनी सर्वांनी ही सेवा आपल्या कुलदेवीसाठी करायची आहे. बघा शारदीय नवरात्रीमध्ये तर सर्वजण करतात, पण चैत्र नवरात्रीमध्ये ठराविक जणच ज्यांना खरंच माहिती नाहीये अजून देखील की चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा केली जाते. तर बघा आपल्याला या दिवशी खरं तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन खरं तर आता बघा अमावस्या पौर्णिमा शनिवारी आपण खरं तर हळद गोमूत्र आणि लिंबू खडा मीठ टाकून आपण फरशी खरं तर क्लीन करत असतो, स्वच्छ करत असतो. बघा तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देखील आपल्याला घरातील जे काही जाळे वगैरे काढायचे, दरवाजा वगैरे स्वच्छ करायचा आहे, मुख्य दरवाजा. त्याच्यानंतर घर वगैरे स्वच्छ करून आपल्याला फरशी पुसायची आहे. आणि आपल्या देवपूजा झाल्यानंतर ना आपल्याला या दिवशी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी उंबरठा देखील हळदीचा लेपन करायचं आहे. बघा तर हे सगळं ह्या सर्व सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. पण मेन म्हणजे आपल्याला या दिवशी आपल्या ज्यांनी खरंच अजून देखील सेवा केलेली नाहीये म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये, तरी सुद्धा तुम्ही या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची या दिवशी ओटी भरायची आहे. ज्यांनी खरंच अजून देखील भरलेले नाहीये त्यांच्यासाठी मी सांगते, या दिवशी आपल्या कुलदेवीसाठी आपल्याला कुलदेवीची आपल्याला ओटी भरायची आहे. बघा बरेच जण आपल्या मूळ पीठावरती आपल्या देवीच्या आपल्या कुलदेवीच्या मूळ पीठावरती जाऊन देखील ओटी भरत असतात. तिथं जाऊन आपल्या कुलदेवीचा आपल्या इच्छेनुसार आपल्या म्हणजे नाही का प्रत्येकाची परिस्थितीनुसार प्रत्येक जण आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करत असतो. तुमची इच्छा जशी असेल तसं आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करायचा आहे. घना नारळाने ओटी भरायची आहे. तर ज्यांना खरंच शक्य आहे त्यांनी खरं तर मूळ पीठावरती जाऊन तुम्ही मान सन्मान केला तर अतिउत्तम. पण ज्यांना खरंच शक्य नाहीये काही कारणामुळे, तर तुम्ही नाही का आपल्या गावातील जर तुमच्या ही गावात जवळ मंदिर असेल कुलदेवीचं तुमच्या, तरी सुद्धा तुम्ही तिथं जाऊन आपल्या देवीची कुलदेवीची ओटी भरू शकता. तिथं देखील तुम्ही मान सन्मान करू शकता. आणि जरी तुमच्या गावात मंदिर नसेल जवळपास, तरी देखील तुमच्या घरात कुलदेवीची मूर्ती फोटो टाक असेल किंवा लक्ष्मीचा नाही का फोटो मूर्ती टाक असेल तर त्यावरती आपल्याला कुंकुम अर्चन देखील करायचं आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला आपल्या कुलदेवीचं जर फोटो टाक मूर्ती असेल तर आपल्याला कुलदेवीची घरी देखील तुम्ही ओटी भरू शकता. बघा घरी देखील तुम्ही मान सन्मान करू शकता. जे काही अलंकार आहेत देवीचे ते तुम्ही देवी म्हणजे नाही का देवीचा मान सन्मान करण्यासाठी आणलेले असतील तर ते तुम्ही नाही का तुम्ही स्वतः हे करू शकता, वापरू शकता. किंवा तुम्ही फक्त एवढंच की आपल्याला जे ओटीचं सामान आहे ते सर्व तुम्ही वापरू शकता. फक्त एवढंच जी काही दक्षिणा आपण तिथं त्या ओटीवरती ठेवलेली आहे ते तुम्हाला एखाद्या मंदिरात किंवा दानपेटीत तिथं तुम्हाला दान करायचं आहे किंवा एखाद्या गरजूला देखील तुम्ही देऊ शकता. किंवा तुम्ही काय करायचं आहे त्या म्हणजे नाही का ते जे दक्षिणा तुम्ही ठेवलेली होती त्या पैशातून आपल्या आपल्या घरात देखील तुम्ही देवाचं साहित्य देखील आणू शकता. बघा काहीतरी म्हणजे दान किंवा तुम्ही देवाचं साहित्य देखील आणू शकता त्या दक्षिणेतून. आणि मेन म्हणजे आपल्याला या दिवशी बघा एखादी सुहासिनीला घरी बोलवून कुलदेवी स्वरूपात आपल्याला त्या म्हणजे नाही का महिलेला सुहासिनीला घरात बोलून आपण त्याची म्हणजे नाही का ओटी भरायची आहे. म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे किंवा तुम्हाला जे काही तुमच्या इच्छेनुसार जेवण बनवायचं असेल तर तुम्ही ते जेवण बनवून त्या म्हणजे नाही का महिलेला तुम्ही जेवायला घालायचं आहे. आणि तिथं त्या देवी म्हणजे नाही का सॉरी त्या महिलेचं म्हणजे त्या सुहासिनीला तुम्हाला जेवाय घालून त्याची ओटी भरायची आहे त्या दिवशी. तर ह्याला देखील चैत्र महिन्यात खूप सारं महत्व असतं. आणि मेन म्हणजे चैत्र पौर्णिमा आलेली आहे आणि या दिवशी तर तुम्ही कुलदेवी स्वरूपात एखाद्या महिलेला सुहासिनीला जर तुम्ही जेव घालत असाल आणि त्याची जर नारळाने ओटी भरत असाल तर खरंच खूप उच्च कोटीची सेवा झाली असं समजावं. त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आपल्या म्हणजे नाही का कुळदेवीच्या टाकावरती, फोटोवरती, मूर्तीवरती किंवा लक्ष्मीच्या टाकावरती, मूर्तीवरती आपल्याला या दिवशी देखील कुंकुमार्चन करायचं आहे. नक्की म्हणजे नक्की करण्याचा प्रयत्न करा. खरं तर उच्च कोटीची सेवा आहे. आपण देवाकडे एवढं सगळं मागत असतो तर तेवढ्या पटीने देखील आपल्याकडून सेवा झालीच पाहिजे बघा. तर आपल्याला ते देखील या दिवशी करायचं आहे बघा. कुळदेवीच्या मूर्तीवरती, टाकावरती जर तुम्ही हे करत असाल नाही का कुंकुमार्चन करत असाल तर तुम्ही उजव्या हाताच्या पाच बोटात आपल्याला कुंकू घ्यायचं आहे आणि ते देवीच्या चरणावरती व्हायचं असतं बघा. आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्हाला ह्या बोटांनी म्हणजे नाही का ह्या बोटांनी आपल्याला कुंकू म्हणजे नाही का हे करायचं असतं, सोडायचं असतं बघा. जर श्रीयंत्र असेल तर. आणि आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नाही का देवीचं म्हणजे नाही का कुंकुम अर्चनाचं एक सेपरेट पुस्तक देखील भेटतं बघा. तर ते देखील त्यातील देखील तुम्ही बघून म्हणू शकता, कुंकुमार्चन करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला शक्य नाही तर श्री सुक्त म्हणून देखील 1 वेळा, 3 वेळा जरी शक्य असेल तरी तुम्ही 16 वेळा म्हणून देखील श्री सुक्त म्हणत देखील तुम्ही म्हणजे देवीच्या टाकावरती, मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आणि जर तुम्हाला टाइमच नसेल, शक्यच नाहीये करणं, तरी देखील तुम्ही या दिवशी म्हणजे नाही का चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जरी ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असं म्हणत देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. ज्यांना खरंच अशक्यच नाहीये पण सेवा करायची आहे तरी सुद्धा तुम्ही असं हे करू शकता बघा, सेवा करू शकता. फक्त एवढंच कुळदेवीच्या टाकावरती, मूर्तीवरती असेल तर तुम्हाला या 5 बोटांनी कुंकुमार्चन करायचं आहे. म्हणजेच नवरला मंत्र म्हणत तुमची कोणतीही कुळदेवी असू द्या तरी सुद्धा तुम्ही म्हणजे नाही का ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राने म्हणजे सर्व काही साडेतीन शक्तिपीठापैकी आपल्याकडे जी कोणती कुळदेवी आहे आपली तर त्या म्हणजे त्या देवीचा एकच मंत्र आहे सर्व की नवरला मंत्र. आणि खरंच खूप प्रभावशाली आहे. आपल्या जर देवीला प्रसन्न करून घ्यायचं असेल कुळदेवीला तर तुम्ही रोज जर घरात एक माळ कमळगट्ट्याच्या माळेवरती मण्यावरती तुम्ही जर 108 वेळा जर नाही का नवरला मंत्र रोज जर म्हणत असाल ना तर आपल्या कुळदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो म्हणजे राहतोच. एवढी प्रभावशाली सेवा आहे. आणि तुमची कुळदेवी कोणतीही असू द्या तरी सुद्धा तुम्हाला नवरला मंत्र हा म्हणायचाच आहे बघा. आपल्याला काय करायचं आहे, श्रीयंत्रावरती करत असेल तर ह्या 2 बोटात आपल्याला कुंकू घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः असं म्हणत कुंकू सोडायचं आहे बघा. तर आपल्याला जर श्री सुक्त किंवा बाकीचं जे मंत्र आहेत ते म्हणून जर तुम्हाला करायचं नसेल तरी सुद्धा तुम्ही नवरला मंत्राने देखील कुंकुमार्चन करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला बघा चैत्र पौर्णिमा आहे आपल्या कुळदेवीची, लक्ष्मीची, विष्णूची, भगवान विष्णूंची सेवा करण्याचा खूप मोठा दिवस आहे. त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी सत्यनारायण देखील प्रदोष काळात करायचं आहे बघा. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण देखील ज्यांना खरंच अजून माहित नाहीये घरच्या घरी सत्यनारायण कसा करायचा तर आपल्या चॅनेलवरती सत्यनारायणचा व्हिडिओ डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर ते देखील तुम्ही बघू शकता. त्यात सर्व काही माहिती दिलेली आहे. सत्यनारायण कसा करायचा, पूजा कशी करायची, कोणते स्तोत्र मंत्र, पूजा मांडणी कशी करायची सर्व काही मी दिलेलं आहे. तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहे बघा तो. त्याच्यानंतर आपल्याला जर तुम्हाला म्हणजे नाही का या दिवशी खरं तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजेच दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठ करणं. ज्यांचं पाठ चालू असतील चैत्र नवरात्रीमध्ये तर त्यांचं काहीच हरकत नाही. पण ज्यांनी अजून देखील सेवा केलेली नाहीये तर तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एक पाठ तरी नक्की करा बघा. उच्च कोटीची सेवा आहे आई भगवतीची. जर तुम्हाला शक्य नाहीये दुर्गा सप्तशती पाठ करणं तर तुम्ही काय करायचं 11 वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्र सुद्धा म्हणू शकता. आणि बघा सिद्धकुंजिका स्तोत्र जर तुम्ही 11 वेळा पठण करत असाल ना तर आपल्याला म्हणजे दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केलेल्याचं पुण्य बघा आपल्याला भेटत असतं. ज्यांना शक्य नाहीये त्यांच्यासाठी सांगते पण ज्यांना खरंच शक्य आहे त्यांनी या दिवशी आवर्जून दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की म्हणजे नक्की करा या दिवशी. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे बघा. 5 ठिकाणी आपल्याला या दिवशी स्वस्तिक काढायचं आहे.
तर ते कुठे कुठे काढायचं, कोणता मंत्र म्हणायचा, तर ते मी तुम्हाला सांगते. व्हिडिओ नक्की म्हणजे नक्की कंटिन्यू करा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगते. बघा, या दिवशी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे. देवपूजा झाल्यानंतर ना मुख्य दरवाजा स्वच्छ करून झाल्यानंतर ना आपल्या मुख्य दरवाजावरती कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे. आणि स्वस्तिक काढून झाल्यानंतर ना आपल्याला अक्षदा त्यावरती चिटकवायच्या आहे बघा. आणि धूपदीप दाखवायचा आहे. धूपदीप दाखवून झाल्यानंतर ना आपल्याला बघा, स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे, शुभतेचं प्रतीक आहे. आणि जेव्हा आपल्या मेन दरवाजावरती आपण जेव्हा स्वस्तिक कुंकू काढतो ना, तर खरंच आपल्याही घरातील म्हणजे आपण बघा म्हणतो आपल्या मेन दरवाजातूनच आपली म्हणजे जे काही लक्ष्मी आहे किंवा जे काही पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टी आपल्या मुख्य दरवाजातूनच घरात प्रवेश करत असतात. पण त्याचबरोबर जे काही निगेटिव्ह ऊर्जा किंवा निगेटिव्ह विचार करणारी माणसं देखील आपल्या मेन दरवाजातूनच आपल्या घरात प्रवेश करत असतात. तर त्यांच्यासाठी आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे. मेन म्हणजे काय होतं की जेव्हा आपण कुंकू आणि आपल्या मेन दरवाजावरती स्वस्तिक काढतो ना, तर तेव्हा जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ते आपल्या घरा म्हणजे मेन दरवाजा तिथूनच बाहेर जाते, ते घरात प्रवेश करत नाही. बघा, जे काही वाईट गोष्टी आहेत ते तिथंच थांबल्या जातात, घरात प्रवेश करत नाहीत. म्हणून साठी आपल्याला आपल्या मेन दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढत असताना धूपदीप दाखवत असताना आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये या नवरत्न मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आणि शेवट प्रार्थना करायची आहे की जे काही आमच्या घरात निगेटिव्ह ऊर्जा आहे ते घराबाहेर जाऊ दे, जे काही वाईट आहे ते घराबाहेर जाऊ दे आणि घरात लक्ष्मीचा वास राहू देत, घरात अष्टलक्ष्मीचा वास राहू दे, घरात भरभराट होऊ दे, असं म्हणत आपल्याला म्हणजे मेन दरवाजाची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या देवघरात देखील स्वस्तिक काढायचं आहे. आणि साईडला मेन म्हणजे स्वस्तिक काढल्यानंतर मध्ये 4 टिंब आपल्याला द्यायचेच आहेत बघा. आणि कडनी 2 सीमारेषा असतात, तर ते देखील आपल्याला ओढून घ्यायचे आहेत कुंकुवाने, कारण त्या मर्यादा रेषा असतात बघा. त्याच्यामुळे तुम्हाला ते देखील हे करायचं आहे, काढायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या देवघरात देखील जिथं देव ठेवतो, देवांच्या मागे जी भिंत असते त्या भिंतीला देखील आपल्याला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे. तिथं देखील आपल्याला धूपदीप अक्षदा फुलं व्हायची आहेत. आणि आपल्याला तिथं देखील प्रार्थना करायची आहे की आमच्याही देवघरात आपल्या म्हणजे देवाचा वास राहू दे, देवाचा कृपा आशीर्वाद राहू देत, असं म्हणत आपल्याला म्हणजे प्रार्थना करायची आहे. आणि तिथं देखील आपल्याला म्हणजे नवरत्न मंत्र म्हणायचा आहे बघा. त्याच्यानंतर आपण जिथं आपलं तिजोरी आहे, तिजोरीवरती देखील स्वच्छ करून घ्यायची आहे तिजोरी, आणि त्यावरती देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. तिथं देखील सेम तसंच करायचं. स्वस्तिक काढत असताना नवरत्न मंत्र म्हणायचा आहे, धूपदीप दाखवायचा आहे, कारण तिथं आपली लक्ष्मी आहे बघा. आता जरी व्यवहार सगळा ऑनलाईन असला तरी सुद्धा आपण आपले जे काही मेन डॉक्युमेंट्स असतात तर ते आपण कपाटातच ठेवत असतो. त्यामुळे आपल्याला कपाटावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे. आणि मेन म्हणजे कपाटामध्ये जे काही ड्रॉवर आहे, ज्यात आपणला लॉकर म्हणतो, तर तिथे देखील त्या लॉकरच्या म्हणजे त्या ड्रॉवर वरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे, प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात जी काही लक्ष्मी येते ते स्थिर होऊ देत, चिरकाल टिकू देत, त्यात वाढ होऊ दे, असं म्हणत आपल्याला प्रार्थना करायची आहे. या बघा, 4 ठिकाणी स्वस्तिक कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगितलं. पण मेन म्हणजे आपल्या किचन म्हणजे किचन मध्ये देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. किचन ओट्यावरती काढायचं आहे बघा. आपला किचन ओटा म्हणजे स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जिथं आपलं म्हणजे गॅस शेगडी ठेवलेली आहे ती मागची भिंत, तर बघा तिथं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आपला गॅस म्हणजे गॅसची देखील पूजा करायची आहे, कारण इथं अन्नपूर्णेचा वास असतो आणि त्याच अन्नातून आपल्याला संस्कार म्हणजे आपण घडत असतो त्या खाण्यातून. त्याच्यामुळे मेन म्हणजे तिथं स्वस्तिक काढायचं आहे. आणि बघा, तिथं स्वस्तिक काढल्यानंतर आपण त्या स्वस्तिकडे बघून जर स्वयंपाक करत असाल तर एक पॉझिटिव्हिटी आपल्यात येते, एक म्हणजे सात्विकता आपल्यात येते. त्या ह्याच्यातून जर आपण स्वयंपाक करत असाल ना, तर भरपूर असे त्या अन्नात आपली पॉझिटिव्हिटी जाते बघा. तुम्ही जर वाईट विचार करत असताना जर स्वयंपाक करत असाल ना, तर ते सगळं वाईट विचार आपल्या अन्नात उतरतात आणि तसंच आपण घडत असतो बघा. त्याच्यामुळे तिथं देखील स्वस्तिक काढायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे, फुले अर्पण करायचे आहेत बघा. आणि त्यानंतर तिथं आपल्याला म्हणजे नाही का प्रार्थना करायची आहे आपल्या अन्नपूर्ण मातेला की जे काही आमच्या घरात अन्नधान्य येत आहे
ते टिकू देत, त्यात वाढ होऊ देत, अन्नधान्याचं कशाचीच घरात कमतरता भासू नये अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे या दिवशी बघा. आणि मेन म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे बघा. चैत्र नवरात्रीमध्ये किंवा शारदीय नवरात्रीमध्ये आपण हा उपाय करत असतो, तर हे देखील चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आणि रोज केला तर अत्युत्तम. तर बघा आपल्याला 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि आपल्या मेन दरवाजाच्या समोर आपल्याला ते जाळायचं आहे बघा. तर ह्याने काय होतं, एक वैज्ञानिक कारण देखील आहे की जेव्हा ते दोन्ही भीमसेनी कापूर घेतला तर अतिउत्तम, साधा असेल तरी चालेल पण भीमसेनी कापुराचा खूप सारे फायदे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, 2 कापराच्या वड्या घ्या, 2 लवंगा घ्या, ते आपल्या मेन दरवाजावरती म्हणजे समोर जाळा. तर बघा त्याने काय होतं, जी काही आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा ती देखील बाहेर जाते, जे काही कीटक वगैरे घरात असतील तर ते देखील राहत नाहीत बघा. आणि आपल्याही घरात म्हणजे आणि माता लक्ष्मीला कापूर आणि लवंगा खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे त्या जर दोन्ही तुम्ही एकत्र जाळत असाल तर अति उत्तम. आपल्या घरात ते म्हणजे नाही का, लक्ष्मी ते जेव्हा दोन्ही जाळतो आपण एकत्र तेव्हा आपल्याही घरात लक्ष्मी खेचली जाते बघा. निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते, पॉझिटिव्ह एक सात्विक वातावरण घरात राहतं. आणि बघा मी तुम्हाला एकच सांगेल की ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्याकडं आपण खूप सारं श्रीमंत होऊ लगेच असं नाही. पण आपण जेव्हा ह्या सर्व गोष्टी आपल्या घरासाठी करतो ना, तर एक पॉझिटिव्हिटी, एक समाधान, एक मनशांती आपल्या घरात राहते. आणि बघा आत्ताच्या या कलियुगात सगळं काही माणसांकडे आहे पण मनशांती नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपल्याही घरातलं वातावरण सात्विक राहावं, सकारात्मकता राहावी घरात. त्याच्यामुळे हे सर्व सेवा करायच्या आहेत. मेन म्हणजे या दिवशी आपल्या कुळदेवीची आई भगवतीची आपल्यावरती आशीर्वाद राहावा, आपल्या लक्ष्मीचा आशीर्वाद राहण्यासाठी या सगळ्या सेवा करायच्या असतात बघा. त्याच्यामुळे नक्की करण्याचा प्रयत्न करा. काही अडचणी म्हणजे नाही का, काही समजलं नसेल तरी सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी देईल. तर आतापुरतं एवढंच. झालेली स्वामी महाराजांची निरोप करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.